महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रामनगर येथे भव्य श्री लक्ष्मी नृसिंह महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे। सेवा, सामाजिक समरसता आणि लोककल्याणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात हजारो भाविक सहभागी होणार आहेत। 22 जुलै रोजी रामनगर येथील श्रीराम मंदिर प्रांगण आणि क्रीडांगणावर भव्य श्री लक्ष्मी नृसिंह महायज्ञ पार पडणार आहे। यानिमित्त परिसरात मंदिराची आकर्षक आणि भव्य प्रतिकृती उभारण्यात आली असून तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तथा माजी आमदार संदीप जोशी यांनी माहिती दिली। यावेळी सहसंयोजक किसन गावंडे, आशिष पाठक, यश सातपुते यांच्यासह आयोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। नागपूरकरांनी कुटुंबासह या सामूहिक प्रार्थना आणि महायज्ञात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री, नागपूरचा गौरव माननीय देवेंद्र फडणवीस यांचा 56वा वाढदिवस 22 तारखेला होत आहे आणि ही अत्यंत आनंदाची बाब आहे की या महाराष्ट्रासाठी अविरत झटणारा नेता म्हणून माननीय देवेंद्रजींची ओळख आहे आणि त्यामुळे देवेंद्रजींचा वाढदिवस देवेंद्रजी नेहमी साधेपणाने साजरा करतात। वर्तमानपत्रात जाहिराती नको, माझे होर्डिंग्ज लावू नका असं त्यांचं स्पष्ट आव्हान असतं, परंतु सामाजिक काही ना काही प्रकल्प करावे, कार्यक्रम करावे अशा पद्धतीचं त्यांचं आव्हान नेहमीच असतं आणि त्या आव्हानाला अनुसरून आम्ही सर्व मित्रमंडळींनी यावेळेला असं ठरवलेलं आहे की माननीय देवेंद्रजींचं कुलदैवत आहे लक्ष्मी नृसिंह, या लक्ष्मी नृसिंहचा मोठा महायज्ञ हे करावं। लक्ष्मी नृसिंह महाराष्ट्रातल्या अत्यंत कमी परिवारांचं कुलदैवत आहे, त्यातलं एक देवेंद्र फडणवीसांचं कुलदैवत ते आहे आणि त्यामुळे या ठिकाणी लक्ष्मी नृसिंहचा महायज्ञ करावा। मग महायज्ञामध्ये नुसता महायज्ञ करायचा कसा, तर देवेंद्रजी 56 वर्षाचे होत आहे आणि 56 वर्षाचे होत असताना मग 56 वेगवेगळ्या समाजाच्या प्रतिनिधींना घेऊन हा महायज्ञ करायचा असं आम्ही निश्चित केलं। कारण देवेंद्रजी सर्व समाजांना घेऊन, सर्व समाजातील सर्व घटकांना घेऊन चालत असतात आणि त्यामुळे या शहरातले सर्व समाजांचे प्रतिष्ठित नागरिक जे आहे ते या महायज्ञाला यजमान म्हणून बसणार आहे। आम्ही अनेकांना निमंत्रणं दिलेले आहे, मग त्याच्यामध्ये आपल्या नागपूरचे राजे सन्माननीय मुदूजी भोसले असतील, गोंडराजे बुलंदशाह यांचे वंशज वीरेंद्र शाह असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी मला अत्यंत सांगायला आनंद होतो की आमचे महाराष्ट्र प्रदेशाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सकाळी 8:15 वाजता या ठिकाणी यज्ञाला येणार आहेत। 11:30 वाजता माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे आमचे पालकमंत्री यांच्या हस्ते या महायज्ञाची महाआरती होणार आहे आणि त्यानंतर या महायज्ञाची सांगता होणार आहे। जवळपास 10,000 लोक या ठिकाणी उपस्थित राहतील। महाआरतीनंतर लगेच महाप्रसाद करून या महायज्ञाचं सांगता या ठिकाणी होणार आहे। देवेंद्रजींना दीर्घायुष्य लाभो, त्याचप्रमाणे देवेंद्रजींच्या हस्ते या महाराष्ट्रातील 15 करोड जनतेची सेवा अजून जास्त प्रगतीने हो, या पद्धतीकरता या पद्धतीने आव्हान आम्ही लक्ष्मी नृसिंहच्या चरणी आम्ही करणार आहोत। लोकवाहिनी मीडियासाठी सचिन झुडावे यांची रिपोर्ट, नागपूर।